छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं केवळ आपले इतिहासकारच नाही तर परदेशी लोक सुद्धा कौतुक करतात. त्यांच्या आईनं मातोश्री जिजाबाईंनी त्यांना रामायण आणि महाभारत लहानपणीच ऐकवलेलं होतं. तर राज्यकारभार करताना मंत्री कसे असावेत याचं वर्णन रामायणामध्ये येतं. दशरथाचे मंत्री कसे होते तर एकतर मंत्र्यांची संख्या दिलेली आहे की 7 किंवा 8 असावी. असं नाही की एखादा नाराज झाला, त्याला इच्छा झाली बाबा चल तुला MOS बनवतो, मिनिस्टर ऑफ स्टेट बनवतो, असं नाही. त्या मंत्र्यांची संख्या निश्चित ठरलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंत्र्यांच्या ठिकाणी स्वाभाविक तेज होतं. असं नाही की मंत्रीपद आलं मग त्यांचं तेज वाढलं, असं नाही. मंत्रीपद असो वा नसो त्यांची विद्वत्ता, त्यांचं तेज हे अखंड होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ते पराक्रमी सुद्धा होते. असं नाही की बाबा स्थूल झालेले आहेत आणि मग पोटच सुटलेलं आहे, असे मंत्री नव्हते. पराक्रमी होते असं वर्णन आलेलं आहे. अजून कसे होते तर त्यांच्या मुलानं काही अपराध केला तर राजाला शिक्षा देण्याचा अधिकार होता. असं नाही की ते आपल्या अधिकाराचा उपयोग करून मुलांना पाठीशी घालत होते, असं नाही. अजून कशी वर्णन आहेत तर त्यांच्याकडून चुकून एखादा अपराध झाला तर ते शर्मेनं मरत होते, लाजेनं. कुणी शिक्षा देण्याचीही गरज नव्हती, असे ते मंत्री होते. अजून कसे होते, दिलेली आश्वासनं 100% पाळणारे होते. अजून कसे होते तर अपराध्यांना लवकरात लवकर आणि उग्र दंड देणारे असे हे मंत्री होते.